आज आपण खुसखुशीत साबुदाणा पापड करत आहोत. हे साबुदाणा पळी पापड करायला तसे सोपे आहे, पण कधी कधी साबुदाणा तेलामध्ये टाकल्यानंतर किंवा हे पापड तेलामध्ये टाकल्यानंतर असे कडक होतात, अजिबात खुसखुशीत लागत नाही. कारण साबुदाणा कितपत शिजवायला पाहिजे हेच माहिती नसतं. पण आजचा आपला हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला हे माहिती होईल की साबुदाणा भिजवायचा कसा, तो शिजवायचा कितपत, हे पापड तयार झाल्यानंतर किती दिवस त्याला वाळवायचं आणि हे स्टोअर कसं करायचं. तर हे सगळे पॉइंट्स मी आज इथे कव्हर करणार आहे. आणि इथे जो आपण बटाटा घातलेला आहे ना, तो पण अजिबात लाल पडलेला नाहीये. तर या सगळ्या टिप्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघावा लागेल. चला तर आजच्या साबुदाण्याच्या पापडांना सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि उन्हाळी वाळवणातील उपवासाला चालणारे साबुदाणा पापड करायला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 2 वाटी साबुदाणा भिजत घातला. आपल्या घरातल्या कुठल्याही वाटीने इथे मोजून घ्यायचं आहे. मोजून घातल्यामुळे आपल्याला पाणी किती ठेवायचं आहे, यामध्ये पाणी किती घालायचं आहे हे कळतं. आता हा साबुदाणा मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतला आणि हा साबुदाणा बुडत पर्यंत इतकं पाणी घातलं आणि रात्रभर याला भिजत ठेवलं. तर कमीत कमी 8 ते 10 तास याला भिजत ठेवा. तर तुम्ही बघू शकता साबुदाणा किती छान फुललेला आहे आणि अगदी स्मूथ झालेला आहे. म्हणजे तुम्ही हातावरती याला असं प्रेस कराल तर छान असं प्रेस होतं आणि अजिबात दाणा लागत नाही. आणि इथे आपण 2 वाटी जो साबुदाणा घेतला आहे त्यापासून किती पापड तयार होतात हे मी सगळ्यात शेवटी सांगते. चला तर हा साबुदाणा आपण बाजूला ठेवूया आणि कुकरमध्ये किंवा जाड बुडाच्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवू. तर आता मी इथे 2 कप साबुदाणा घेतला, त्यासाठी मी इथे 8 कप इतकं पाणी घेत आहे. म्हणजेच 1 वाटी साबुदाण्याला 4 वाटी पाणी घेतलं. आता हे पाणी गरम करायला ठेवू आणि याला छान उकळी येऊ देऊ. इथे मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे. तर इथे मी 2 बटाटे घेतले. हे कच्चे बटाटे आहे आणि नवीन बटाटा घ्यायचा आहे. त्याचे साल काढून घेऊ आणि याला किसून घेऊ. तुमच्या घरातल्या कुठल्याही जाड किसणीने याला किसून घ्यायचं आहे. आता इथे बटाटा जो आहे तो नवीन बटाटाच घ्यायचा. जर तुम्ही जुना बटाटा घेतला तर मग हा जो बटाटा आहे तो या पापडामध्ये लाल रंग सोडू शकतो आणि आपले पापड पण असे लाल रंगावरती तळले जाणार. तर इथे ही महत्वाची टीप आहे, नक्की लक्षात ठेवा. जे नवीन बटाटे आहे, ज्यापासून आपण चिप्स तयार करतो, बटाटे वेफर्स तयार करतो, तेच बटाटे इथे आपल्याला वापरायचे आहे. तर हे बघा, मी या पद्धतीने छान असं हे किसून घेतलं जाडसर आणि याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर परत याला पाण्यामध्ये मी ठेवलेलं आहे. यामुळे काय होतं, यातला सगळा स्टार्च निघून जातो आणि आपले पापड पण चांगले पांढरे शुभ्र होतात. तर हे बघा, धुवून झाल्यानंतर परत मी थोड्या पाण्यामध्ये हा बटाटाचा किस असाच ठेवून दिले. इकडे आपल्या पाण्याला पण चांगली उकळी आलेली आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. तर मी इथे 1.5 टेबलस्पून इतकं मीठ घातलेलं आहे. मिठाचा अंदाज तुम्ही तुमच्याप्रमाणे ठेवा, पण तरीही खूप कमी मीठ पण घालू नका किंवा खूप जास्त होईल असं पण करू नका. तर काय करायचं, सुरुवातीला थोडंसं मीठ कमीच घालायचं. इथे मी 1.5 चमचा मीठ घातलेला आहे. शिजल्यानंतर थोडंसं खाऊन बघितल्यावर जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये मीठ थोडं कमी आहे तर तुम्ही नंतर घालू शकता, पण जास्त सुरुवातीलाच मीठ घालू नका. तर आता हा साबुदाणा असा मी छान मोकळा करून यामध्ये घातला आणि एक 10 मिनिटं याला लो टू मीडियम गॅसवर शिजवून घेतलेला आहे. आता इथे पाण्याला जी उकळी आली होती ती सगळी उकळी गेलेली आहे, कारण आपण यामध्ये साबुदाणा घातला आणि याला चांगली उकळी येतपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण गॅस मीडियम किंवा हाय ठेवतो तेव्हा इथेच गॅस जवळच राहायचं आणि याला सतत हलवत राहायचं. तर 1-1 मिनिटांनी याला हलवलं आहे. तर सुरुवातीपासून म्हणजे साबुदाणा आपण पाण्यामध्ये घातल्यापासून तर आतापर्यंत 20 मिनिटं झालेली आहे. त्यानंतर हा किसलेला बटाटा मी इथे घातला, छान पिळून घालायचा आहे, खूप नाही, पण थोडंसं पाणी यामधलं काढून घ्यायचं आणि हा यामध्ये घातला आणि परत एक 10 मिनिटं शिजवून घेतलं. आता तुम्ही बघू शकता हे जे साबुदाणा आहे हा पूर्णपणे ट्रान्सपरंट झाला आहे, अजिबात पांढरा दिसत नाहीये. जेव्हा मी 20 मिनिटानंतर तुम्हाला दाखवलं तर तेव्हा साबुदाणा थोडासा पांढरा दिसत होता, म्हणजे पूर्णपणे शिजला नव्हता, आतून फक्त कच्चा होता. पण त्यानंतर मी परत 10 ते 12 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर जेव्हा आपण बटाटा घातलेला आहे त्यानंतर मी 10 ते 12 मिनिटं शिजवून घेतलं आणि गॅस जो आहे तो मी लोच ठेवला होता आणि यावरती झाकून ठेवलं होतं, म्हणजे लवकर शिजेल. तर आता तुम्ही बघू शकता
मस्त ट्रान्सपरंट आपला हा साबुदाणा झालेला आहे तोपर्यंत शिजवायचा. आणि आता गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये मी 1 चमचा जिरे आणि 1 चमचा चिली फ्लेक्स घातलं. गॅस बंद केल्यानंतर किंवा पूर्ण हे शिजल्यानंतरच हे घाला, म्हणजे याचा पिवळेपणा जसा जिऱ्याचा वगैरे पिवळेपणा या पापडांना लागणार नाही. जर तो आधी घातला तर आपण शिजवतो ना त्यानंतर त्या जिऱ्यांचा पिवळेपणा आपल्या पापडाला येतं आणि पापड अजिबात पांढरे शुभ्र होत नाही. आता हे आपलं पापडाचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण पापड तयार करायला घेऊ. तर मी घरीच आज वाळत घालणार आहे. आणि हे बघा, हे जे पीठ आहे ना किंवा हे जे मिश्रण आहे कितपत शिजवायचं, तर अजिबात पसरवल्यानंतर हे पाणी वेगळं जात नाही किंवा हे पापड अजिबात असे पसरले जात नाही. छान असे एका ठिकाणी ठेवल्यानंतर एका ठिकाणीच राहतात इथपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. 1-2 टाकून बघितल्यानंतर किंवा तुम्ही चेक करताना सुरुवातीलाच जर टाकून बघितलं, करून बघितलं असं प्लेटमध्ये वगैरे, आणि जर असं पाणी वेगळं होत नसेल आणि छान असं एका ठिकाणी बसत असेल ना, तर आपले पापड टाकायला रेडी आहे. आणि जर असं होत नसेल तर परत एक 5-7 मिनिटं शिजवून घ्या आणि त्यानंतर हे पापड टाकायला घ्या. तर हे बघा, मी या पद्धतीने सगळे पापड टाकून घेतले आणि आज मी हे दिवसभर घरातच ठेवलेले आहे. 2 ते 3 तासांनी मी याला पलटवून घेतलं आणि त्यानंतर याला 2 दिवसाची कडकडीत ऊन दाखवली आहे आणि मस्त आपले काचेसारखे आपले हे पापड तयार झालेले आहेत. तर छान असे पातळ तयार होतात. पण सुरुवातीला जेव्हा आपण हे घालतो तर ते पातळ घालू नका, नाहीतर आपले हे पापड एकदमच असे काचेसारखे होणार आणि खुसखुशीत कुरकुरीत लागणार नाही किंवा खायला पण मजा येणार नाही. तर थोडेसे जाडसर टाका, कारण वाळल्यानंतर हे छान असे पातळ छान असे होतात. तर मस्त आपले पापड तयार झालेले आहे. आता आपण तळून बघूया. तळल्यानंतर पण किती छान फुलत आहे. मस्त आपले हे साबुदाणा पापड तयार झाले आहे आणि तुम्ही बघू शकता यामध्ये आपण जो बटाटा घातलेला आहे तो पण अजिबात लाल पडलेला नाहीये आणि आपले पापड पण मस्त पांढरे शुभ्र तयार झालेले आहे. तर इथे सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून जर हे तुम्ही साबुदाणा पळी आणि पापड बटाटा पण तयार केले अजिबात तर लाल पडलेला परफेक्ट होणार, नाहीये. अजिबात मस्त चुकणार नाही जरी तुम्ही पांढरे पहिल्यांदा तळताना करत बघा. असाल तरी. तर आजची आपली अगदी साधी सोपी भरपूर टिप्स सोबत साबुदाणा पापडाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.